नमस्कार मित्रांनो, 10वीमध्ये 75 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असतील तर आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज या योजनेअंतर्गत अर्ज करता येते. त्यासाठी बघा, आपल्याला गुगलमध्ये महाडीबीटी ऑप्शन सर्च करायचा आहे आणि पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, ॲप्लिकंट लॉग इन. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला फाईन एलिजिबल स्कीम हा ऑप्शन दिसत आहे, त्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर 25-26 सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करायचा, धर्म हिंदू. त्यानंतर तुमची जे कास्ट आहे, सध्या ही VJNT OBC आणि SBC या कास्टसाठी आहे. SC STला सुद्धा आहे, पण ते तुम्ही GR बघून घ्या किंवा आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्या बाबूला विचारायचं, ते तुम्हाला सांगतील व्यवस्थितरित्या. त्याच्यानंतर हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर कॅप्चा दिव्यांग नो करायचं आहे. आपली कास्ट OBC VJNT सर्च केल्यानंतर कॅप्चा टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो सेकंड नंबरला बघा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. म्हणजे 11वी-12वीमध्ये तुम्हाला आपली जे रेग्युलर स्कॉलरशिप आहे त्यासोबतच वेगळी स्कॉलरशिप म्हणजे मेरिट स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे. आणि हो, महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तरच ही स्कॉलरशिप तुम्हाला पात्र म्हणजे तुम्हाला भेटणार आहे, नाही तर भेटणार नाही. अप्लाय करताना ती अप्लाय होणारच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही रेग्युलर महाडीबीटी कॉलेजची भरता तेव्हा तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज ही स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे. जर तुम्ही अप्लाय असाल तर ते अप्लाय होणार. जर अप्लाय केल्यानंतर जर यू आर नॉट एलिजिबल असं दाखवत असेल तर तुम्हाला ती स्कॉलरशिप भरता येणार नाही.